माझं सकाळचं स्किन केअर रुटीन आहे ना, त्याच्यामध्ये मी थोडंसं चेंज केलेलं आहे. जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल किंवा कॉलेजला जात असाल, तुम्हाला खूप असं म्हणजे सिरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन असं सगळं लावणं पॉसिबल होत नसेल ना, तर तुम्ही ही हायपनची ऑल आय नीडची सनस्क्रीन आहे ना, ती घेऊ शकता. तुम्हाला मॉइश्चरायझर लावायची गरज नाही आणि सनस्क्रीन म्हणजे दोन ट्यूबच्या बजेटमध्ये तुम्हाला हे एकच भेटणार आहे. बजेट फ्रेंडली आहे आणि जर तुमची ड्राय किंवा नॉर्मल स्किन असेल ना, तर खरंच खूप बेस्ट आहे. तुम्हाला मॉइश्चरायझर लावायची गरज नाहीये. डायरेक्टली तुम्ही ही सनस्क्रीन जरी अप्लाय केली ना, म्हणजे तुमची एक स्टेपच स्किन केअरची कमी होते. तो खरंच खूप छान आहे. मी मागचे 8 दिवस झालं वापरत आहे. मी काही प्रमोट वगैरे करत नाहीये, पण मी स्वतः वापरत आहे आणि मी तेच तुमच्यासोबत शेअर करायचं. कोणाकोणाला खूप कंटाळा असतो स्किन केअरचा, तो तुम्ही हे वापरू शकता. कृती सेनांचा ब्रँड आहे, खरंच प्रीमियम ब्रँड आहे. त्याच्यानंतर एवढं तुम्ही म्हणाल आवरून तयार होऊन कुठे जाणार आहे, आपण कुठे जाणार आहे, आपला मुक्काम पोस्ट किचनच असणार आहे. किचनमध्ये आता शनिवारचा ब्लॉग आहे, हा थोडासा लेट अपलोड होत आहे. महिन्याचा किराणा होता ना, तो भरलेला होता. आता शनिवार रविवार बऱ्यापैकी सगळ्यांना सुट्टी असते, त्याच्यामुळे सकाळचे टिफिन वगैरे बनवायचे नसते. मॉर्निंगचं रुटीन स्लो असतं, पण मग दुपारी हा जो किराणा आणला होता ना, तो संध्याकाळी म्हणजे इव्हिनिंगला आम्ही भरत होतो दोघे मिळून. तर एवढा पसारा निघाला ना, मग सगळेच डबे वगैरे झटकून पुसून वगैरे घेतले. जे पहिल्या डाळी वगैरे होत्या, ज्या की मागच्या महिन्यात घेतलेल्या होत्या, उन्हामध्ये घालण्यासाठी वगैरे मी पाठीमध्ये भरून ठेवल्या. म्हटलं तर त्याच्यात थोडेफार किडे वगैरे झालेले असतील, तर ते नवीन आलेल्या डाळीला वगैरे लागायला नको, म्हणून मग मी प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक महिन्यात आम्ही असंच करतो. मागच्या आणलेल्या डाळी आहेत ना, ते थोड्या राहिलेल्या असतात, त्या उन्हामध्ये ठेवून देतो आणि नवीन आणलेल्या आहेत त्या मग डब्यात ठेवायच्या आणि ज्या पहिल्या आहेत त्या अगोदर वापरून घ्यायच्या. मग छान असं किचन वगैरे सेट झालं आणि हे काय थोडे दिवसच राहतं, परत आहे तो पसारा होतोच, माहित नाही कसं काय होतं, पण होऊनच जातो. त्याच्यानंतर आहे ना, मी माझं संध्याकाळचं हेअर केअर रुटीन म्हणजे आता माझं दुसऱ्या दिवशी मला केस धुवायचे होते, त्याच्यामुळे मग मी छान असं रात्रीच तेल लावून ठेवते. मी माझ्या केसांना ना हे हेअर ग्रोथ ऑइल बरेच दिवस झाले वापरते. याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ सुद्धा मी पोस्ट केलेला आहे. हे होममेड माझं हेअर ग्रोथ ऑइल आहे आणि याने खरंच तुमच्या केसांमध्ये खूप छान फरक पडतो. म्हणजे केस वाढायला सुद्धा, त्याचबरोबर हेअरफॉल होत असेल ना, तो कंट्रोल व्हायला सुद्धा आणि केसांमधला डॅन्ड्रफ सुद्धा बरा व्हायला मदत होतो. तो हे ऑइल तुम्ही नक्की बनवू शकता. व्हिडिओ हवा असेल तर माझ्या प्रोफाईल वरती जाऊन चेक करा. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय.